शेतकरी बंधूंनो नमस्कार। हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला या कार्यक्रमामध्ये मी श्रीयुत के.जी. कानडे, कृषी हवामान विभाग पुणे आपले स्वागत करतो। या भागामध्ये आपण पाहणार आहोत मागील आठवड्यातील पर्जन्यमान, राज्यावरील सध्याची ढगाळची स्थिती, पुढील 5 दिवसांसाठी हवामानाचा अंदाज व इशारा, तसेच पुढील 2 आठवड्यांसाठी पावसाचा विस्तारित अंदाज व हवामानावर आधारित कृषी तज्ञांचा सल्ला। सुरुवातीला आपण पाहणार आहोत दिनांक 10 सप्टेंबर 2025 संपलेल्या आठवड्यातील पर्जन्यमान। यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण कोकणामधील रायगड, धुळे, पालघर तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रामधील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सरासरी एवढे किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे। विदर्भाचा विचार केला तर याच्यामध्ये बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा पाऊस झालेला आहे, तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे। सध्या राज्यावरील ढगाळी स्थिती जर पाहिली तर आपल्याला दिसून येत आहे की उत्तर तटीय आंध्र प्रदेश व दक्षिण ओडिशाला संलग्न असलेल्या बंगालच्या उपसागरावरती एक कमी दाबाचे क्षेत्र बनलेले असून त्यापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत एक द्रोणीय स्थिती बनलेली असून यामुळे पुढील 4-5 दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्यातील पुढील 5 दिवसांचा अंदाज जर पाहिला तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी विदर्भामध्ये बहुतेक ठिकाणी, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी, तर उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। 13 सप्टेंबर रोजी विदर्भात बहुतेक ठिकाणी, तर दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिनांक 14 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये अनेक तसेच बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिनांक 15 सप्टेंबर रोजी कोकण किनारपट्टीला बहुतेक ठिकाणी तर उर्वरित विभागामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिनांक 16 सप्टेंबर रोजी कोकण किनारपट्टीला बहुतेक ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील 5 दिवसांसाठी हवामानाचा इशारा जर पाहिला तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, जालना, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे। त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड या 2 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा, तर सिंधुदुर्ग तसेच सातारा, पुणे, सोलापूर, धाराशिव, परभणी, जालना, यवतमाळ, विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे दिनांक 14 सप्टेंबर रोजी रायगड जिल्हा तसेच साताऱ्यातील घाट क्षेत्र आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून रत्नागिरी, ठाणे तसेच पुण्याचा घाट क्षेत्र, सोलापूर, धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे। दिनांक 15 सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि पुण्याच्या घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून पुण्याचा पूर्वेकडील भाग तसेच ठाणे, नाशिक, धाराशिव, जालना तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे दिनांक 16 सप्टेंबर रोजी कोकण किनारपट्टीला तुरळक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पिवळा रंग येलो वॉर्निंग दाखवले आहे त्या ठिकाणी राज्यातील काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील विभागावर पावसाचा अंदाज पाहिला तर पुढील 2 आठवड्यामध्ये कोकण किनारपट्टीला सरासरी एवढ्या पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढील 2 आठवड्यासाठी जिल्ह्यावर जर पावसाचा अंदाज पाहिला तर 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीमध्ये जिथे गडद हिरवा रंग दाखवला आहे या ठिकाणी प्रत्येक दिवशी 10 ते 20 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता असून जिथे फिक्कट रंग दाखवला आहे या सर्व जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी 5 ते 10 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। त्यापुढील आठवड्यामध्ये म्हणजेच 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यातील बहुतेक भागामध्ये प्रत्येक दिवशी 10 ते 20 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे।
यानंतर आपण विभागाला पावसाचा सल्ल्याचा जर विचार केला तर कोकण विभागामध्ये पालघर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यामध्ये हळद, भुईमूग तसेच भाजीपाला व फळबागामधून अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी. भात पीक लोंबी येण्याच्या अवस्थेत असताना शेतातील पाण्याची पातळी 10 सेंटीमीटरपर्यंत ठेवावी. भात पिकास नत्र खताची तिसरी मात्रा लावणीनंतर 70 ते 80 दिवसांनी पीक फिलोऱ्यामध्ये असताना 440 ग्रॅम युरिया प्रति गुंठा या प्रमाणात देण्यात यावी. मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडीप पाहून परिपक्व उडीद पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या मूग उडीद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच पुणे व नाशिक जिल्ह्यामध्ये भात, सोयाबीन, तूर, कापूस व भाजीपाला पिकामधून पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी. कोल्हापूर विभागामध्ये भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात काचरातील पाण्याची पातळी 5 ते 10 सेंटीमीटर तर पुणे विभागामध्ये 3 ते 5 सेंटीमीटर ठेवावी. मराठवाडा विभागामध्ये पावसाची उघडीप असताना परिपक्व उडीद पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापूस, तूर, सोयाबीन, ऊस तसेच भाजीपाला व फळबागामधून पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी. कापूस पिकात रस शोषणाऱ्या किडीचा विशेषतः फुलकिडी व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी 5% निंबळ अर्काची पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. विदर्भामध्ये उडीद पिकाची काढणी पावसाच्या उघडीपीनंतर करावी. काढणी केलेल्या मूग व उडीद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भात, सोयाबीन, उडीद, तूर व कापूस तसेच भाजीपाला पिकामधून अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी. पूर्व विदर्भामध्ये भात पिकात 3 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवावी. भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी हेक्झाकोनाझॉल 5% EC 20 मिली या बुरशीनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. धन्यवाद.